निर्माते आहोत, या निर्मात्यांना अतिशय आनंद झाला, कारण गेली अनेक वर्ष मुंबई ते गोवा या मार्गावर आम्हाला एकही नाट्यगृह अवेलेबल नव्हतं. ते आम्हाला पनवेलचं नाट्यगृह मिळालेलं आहे. आता पनवेलवरून आम्ही डायरेक्ट रत्नागिरीला जाऊ शकतो. मध्ये एक रोहा आहे, चिपळूण आहे, पण त्याची परिस्थिती फारशी काही आनंददायी नाही आहे. पण मला असं वाटतं की नाट्यगृहमध्ये काम करताना कलावंतांना आणि रसिक प्रेक्षकांना दोघांनी सोयीचं व्हावं. नाटक बघताना आनंद मिळावा, नाटक करताना आनंद मिळावा. त्याची एकॉस्टिक सिस्टीम चांगली असावी, सीट्स चांगल्या असाव्यात, प्रसाधनगृह चांगली असावी, अशी एक मिनिमम अपेक्षा जी आहे ती अपेक्षा आपल्या महाराष्ट्रात जेवढी नाट्यगृह आहेत त्या मानाने कमी अपेक्षा पूर्ण करतात. पण आजचं हे नाट्यगृह बघितलं, म्हणजे गेले 3 महिने मी इथे येतोय, पण मला हे जाणवलं की हे नुसतं नाट्यगृह बांधायचं म्हणून बांधलेलं नाही आहे, तर या सगळ्या मंडळीचं मनापासून केलेलं हे काम आहे. म्हणजे नगराध्यक्ष काय, CEO काय किंवा संबंधित सर्व अधिकारी ज्यांच्याशी मी बोललो, त्यांना या रंगभूमीबद्दल, मराठी रंगभूमीबद्दल, नाटकांबद्दल, गाण्याबद्दल एक मनापासून खूप आवड आहे. आणि जिथे आवड असते तिथे काम उत्तम होतं. आणि आजचं हे नाट्यगृह जे आपण बघतोय ही त्याचीच पावती आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्वप्रथम पनवेल नगरपालिकेचे त्याच्या सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि एक 2-3 सूचना कराव्याशा वाटतात मला इथे. या तक्रारी वगैरे काही नाही की निर्माते अनेक वर्ष जसं जमेल तसं आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. आज आम्हाला एक नवीन नाट्यगृह मिळालेलं आहे, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहेच, त्याबद्दल काही भाग नाही. पण एक 2-3 गोष्टी आहेत ज्या मी आमच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालू इच्छितो. 2-3 आमच्या सूचना म्हणा, विनंती म्हणा, आग्रह म्हणा, काही म्हणा. 2-3 सूचना अशा आहेत. पहिली सूचना अशी आहे, जी अनेक वेळा मी बोलून सुद्धा दाखवलेली आहे, की ही जी 70 नाट्यगृह ही सुस्थितीत आणण्यासाठी काहीतरी ठोस उपाय करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज नाटक हा शेवटचा ऑप्शन आहे कॉमन ऑडियन्ससाठी. माझं नाटकावर खूप प्रेम आहे, मला नाटक बघायला खूप आवडतं. हे सगळं जरी खरं असलं तरी TV समोर बसल्यानंतर TV सोडून नाटकाला येण्यासाठी एक वेगळा ओढा असावा लागतो. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाट्यकर्मींची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच थिएटर चांगलं असणं ही सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज जी 70-72 नाट्यगृह उपलब्ध आहेत त्यापैकी फक्त 3 ते 4 नाट्यगृहाची अशी आहेत जी उत्तम स्थिती आहेत. बाकीची नाट्यगृहांची स्थिती B, C, D, E असे जे नगरपालिकेनं आपण जे देतो ना तसंच जवळजवळ दर्जा आहे. तर हे सगळी नाट्यगृह चांगल्या स्थितीत आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच रसिक प्रेक्षकांना बसण्याची सोय चांगली असेल तर रसिक प्रेक्षक नाटकाला येतील. तरुण पिढी नाटकाला येणं फार महत्त्वाचं आहे. या लोकसभेच्या निवडणूक तरुण पिढीने केवढा हातभार लावला हे आपल्या लक्षात आलं असेलच. तोच हातभार आमच्या नाट्य व्यवसायाला सुद्धा लागावा अशी माझी नम्र विनंती आहे. तरी आपले आज 3 मंत्री इथे उपस्थित आहेत, तर त्या 3 मंत्र्यांना माझी विनंती आहे की काहीतरी करावं. ज्या अर्थसंकल्पातून एक 5% रक्कम वन टाईम त्यांनी सांस्कृतिक खात्याला द्यावी. आणि ते 5% रकमेवर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, कारण बराच मोठा अर्थसंकल्प आहे. म्हणजे 70,000 किंवा 1,00,000 कोटीचा आपला अर्थसंकल्प आहे. तर त्यातून काही रक्कम एकदा जरी दिली तरी सर्व नाट्यगृह छान राहतील, सुस्थितीत राहतील. दुसरी एक विनंती अशी होती की नाटक निर्माण करताना अनेक गोष्टींना, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, ज्या आम्ही आमच्या सोडवतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या दुसऱ्यांनी सोडायच्या असतात. म्हणजे त्याचं उदाहरण म्हणून सांगतो की आम्ही जेव्हा नाटक करतो त्या नाटकाला पोलीस परवाना ही फार एक मोठी गोष्ट आहे जी आवश्यक आहे, आमचं नाही म्हणणं नाही आहे. पण पोलीस परवाना ही प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक नाट्यगृहाला वेगळा का, वेगवेगळी अमाऊंट का? आणि हे अनेक वर्ष आम्ही मांडत आलेलो आहे की नाट्य संकुल जे दादरचं आहे त्याला तिथे 1,800 रुपये असेल, तर दुसरीकडे कुठे 500 असतं, काही ठिकाणी 1,200 असतं, काही ठिकाणी 2,800 असतं. आणि त्याला काही शिस्तबद्धपणा काही नाही आहे.
कोणी कसंही त्यांना वाटेल तसं त्यांचे पोलीस परवाने घेत असतात. घेण्याबद्दल प्रॉब्लेम नाही, पण एकदा नीट काहीतरी त्याचा निकष असणं आवश्यक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की हे नाट्यगृह जे पनवेल नाट्यगृह आहे हे अतिशय अप्रतिम झालेलं आहे आणि हे कायमस्वरूपी असंच राहावं, कायमस्वरूपी असंच राहावं या दृष्टीने नगरपालिकेने काहीतरी एक ठोस रक्कम त्याला बाजूला ठेवावी. आणि ही जी वास्तू आहे या वास्तूमध्ये शनिवार रविवार या दिवशी फक्त नाटकांचेच प्रयोग व्हावेत, कुठले लग्न समारंभ होऊ नयेत. कारण ही वास्तू जर जपायची असेल तर हे कडक नियम करणं फार आवश्यक आहे. सभागृहात येताना प्रेक्षकांनाही विनंती, त्यांनी कुठलं काही आणू नये, कारण जर काही तिथे पडलं तर उंदीर घुशी होते. जे काही छान छान घातलेलं आहे त्याचं साधारणपणे 4-5-6 महिन्यात वाट लागून जाईल. त्यामुळे हे सभागृह, हे नाट्यगृह फक्त नाटकासाठी उपलब्ध करून द्यावं आणि एकदा दिलेली तारीख परत काढून घेण्यात येऊ नये. कारण अनेक ठिकाणी म्हणजे पुण्यामध्ये हे जास्त घडतं, कारण पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्य इतकं चाललेलं असतं. त्यामुळे म्हणजे वाढदिवस साजरा करणं हा सांस्कृतिक कार्याचाच भाग आहे. त्यामुळे बरेच वेळा आमच्या दिलेल्या तारखासुद्धा काढून घेतल्या जातात आणि त्यावेळी आम्ही बरेच वेळा सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत. पण आता ह्या नाट्यगृहाच्या बाबतीत नगरपालिकेने आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, निर्माता संघातर्फे, सर्व निर्मात्यांतर्फे, की एकदा तारीख दिली की ती काढून घेण्यात येऊ नये, कोणाचाही वाढदिवस असला तरी. आणि परत एकदा मला निर्माता संघाच्या वतीने बोलण्याची संधी दिली, ज्या 2-3 गोष्टी होत्या त्या आपल्या कानावर घालण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. आणि लवकरात लवकर हे नाट्यगृह जवळजवळ सुरू झालेच आहे. आम्ही सर्व निर्मात्यांनी मागाशी सांगल्याप्रमाणे 2.5-3 महिन्याचं ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. लवकरच नाट्यप्रयोग सुरू होतील. सर्वांनी नाटकाला यायचं आहे. चांगलं नाटक, वाईट नाटक याच्यावर चर्चा करायची आहे. कारण प्रत्येक कलाकृती चांगली असेलच असं नाही, प्रत्येक कलाकृती वाईट असेलच असं नाही. परफॉर्मिंग आर्टमध्ये कोणी कधीही कसंही चुकू शकतं. त्यामुळे येऊन नाटक बघणं, त्याच्यावर चर्चा करणं, त्याचे दोष, चांगले, अवगुण, गुण सगळं बघणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या जनरेशनला बोटाला धरून नाटकाला आणणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तरच पुढच्या पिढीचा प्रेक्षक तयार करण्याचं काम हे आईवडिलांचं आहे. हे काम सरकारचं नाही किंवा आमचंही नाही आहे. त्यामुळे नवीन पिढी तयार करायची असेल तर नवीन पिढीलासुद्धा बोटाला धरून नाटकाला आणणं हेही महत्त्वाचं आहे. परत एकदा मला इथे बोलवल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.